नमस्कार, मी रवींद्र थोरात. आपला भारत न्यूजच्या वतीने आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण बदलापूर गावात आलेलो आहोत. बदलापूर गावामध्ये आदिती होमिओपॅथिक क्लिनिक डॉक्टर वेदांत पवार यांच्या दवाखान्याचं आज उद्घाटन झालेलं आहे. आपल्यासोबत डॉक्टर वेदांत पवार आहेत. त्यांच्याशी चर्चा करूया की नेमकं होमिओपॅथी काय आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर, होमिओपॅथी नेमकं काय आहे? बऱ्याचशा लोकांनी होमिओपॅथी ऐकलेलं आहे, परंतु नेमकं त्याची उपचार पद्धती कशी आहे किंवा काय आहे याबद्दल लोकांना अजूनही डिटेल्स माहिती आहे. तर नेमकं काय माहिती देईल? नमस्कार. मी डॉक्टर वेदांत आदिती अरविंद पवार. आपले आदिती होमिओपॅथी क्लिनिक यामध्ये आपलं स्वागत आहे. तर सर्वात प्रथम तुमचा प्रश्न होता की होमिओपॅथी नेमकी काय आहे. होमिओपॅथी अशी पॅथी आहे की याच्यामध्ये व्यक्तीचा विचार केला जातो आणि ह्या होमिओपॅथिक औषधामध्ये 5,500 असे वेगवेगळे मेडिसिन्स आहेत. आणि ही मेडिसिन उदाहरण देतो तुम्हाला. समजा तुम्हाला पण ताप झाला आहे आणि मला पण ताप झाला आहे, तर याच्यामध्ये इतर मेडिसिन्समध्ये एकच मेडिसिन्स येतात, पण आपल्या मेडिसिन्समध्ये तुमचा विचार वेगळा असतो आणि माझा विचार वेगळा असतो. तर या दोघांचा विचार वेगवेगळे असल्याकारणाने प्रत्येकाला मेडिसिन्स ही वेगवेगळीच जाते, म्हणून एकच मेडिसिन्स नसते आपल्यामध्ये. बऱ्याचशा वेळेला काही औषधं घेतले तर आपल्याला साईड इफेक्ट होतो. होमिओपॅथिकची औषधं घेतल्यावर असं काय आहे? नाही, साईड इफेक्ट्स हे होमिओपॅथीमध्ये नसतात, पण याच्यामध्ये असं आहे की एनिथिंग इन एक्सिस म्हणजे जे पण आपण जास्त प्रमाणामध्ये घेतो त्याचा साईड इफेक्ट हा सगळीकडेच असतो. म्हणून आपण होमिओपॅथिक उपचार पद्धती अवलंबत असताना याच्यामध्ये आपण डोसेज आहे तो ठरवून देतो. म्हणजे या पेशंटला याची इम्युनिटी किती आहे त्याप्रमाणे आपण त्याचे डोस वगैरे ठरवतो. म्हणजे याच्यामध्ये साईड इफेक्ट्स हे नगण्यच आहेत. आता होमिओपॅथिकचे औषधं घेताना नेमकं काही वेगळ्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे असं काय आहे? नाही, प्रिकॉशन्स पथ्य म्हणजे असे की आपण बोलतो की कांदा आणि लसूण हे होमिओपॅथीमध्ये वर्ज्य केले जातात, पण असं नाही आहे. होमिओपॅथीमध्ये कांदा आणि लसूण का आपण कमी करतो? कारण की औषधं त्याचा गुणधर्म असतो कांदा आणि लसणाचा तो आपल्या औषधांपेक्षा जास्त असतो. तर हे कमी प्रमाणामध्ये आपण घ्यायला सांगतो पेशंटला. तसेच याच्यामध्ये ही जी मेडिसिन आपण घेत असताना अनुषापोटी घेणं महत्त्वाचं आहे. का? कारण की सकाळी पेशंट जेव्हा उठतो झोपेतून त्याची जी लाळ असते ती अत्यंत महत्त्वाची असते आणि त्या लाळेमध्ये आपली मेडिसिन्स मिक्स झाल्यानंतर त्याचा जो औषधाचा आहे परिणाम तो अधिक उत्तम होतो. बऱ्याचशा वेळेला जुने आजार जे आहेत ते जुने आजार बरे व्हायला वेळ लागतो, अशा प्रकारे होमिओपॅथिकबद्दल बोललं जातं. नेमकं काय आहे? हां, ह्याच्यामध्ये एक आपण हे बोलतो होमिओपॅथीमध्ये आपले मोठे आजार जे आहेत ते आपण बरे होत नाही आहेत, कमी पण आजार आहेत ते पण होमिओपॅथिकने समजा आपल्याला म्हणजे उशिरा हे होतं. बऱ्याचशा वेळेला कसं लोक इतर याच्यात जातात आणि लगेच फरक पाहिजे असतो लोकांना. आणि होमिओपॅथीमध्ये कधी कधी उशिरा, पण त्या लोकांना वाटतं की नाही मला आता औषध घेतलं लगेच फरक पडलं. हां, राईट. नेमकं हे याच्यामध्ये नेमकं काय केलं पाहिजे? आता मी एकच वाक्य बोलतो की होमिओपॅथी उशिरा ॲक्ट करत नाही, तर पेशंटच होमिओपॅथीकडे उशिरा पोहोचतो. म्हणून जे पण आजार आपल्याला पाठीमागे झालेले आहेत, जे डायबिटीज असू देत, हायपरटेन्शन असू देत, बीपीचा त्रास असू दे, कोलेस्ट्रॉल असू देत, हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत. आणि ह्याचा जो आपण जे मेडिसिन्स काढतो त्याचा पाठीमागचे जे आजार आहेत आणि आत्ता जो उद्भवतो आहे आजार त्याचा मध्यबिंदू काढून आपण मेडिसिन्स हे ठरवत असतो आणि ती मेडिसिन त्याच व्यक्तीला दिली जाते. बऱ्याचशा वेळेला अनेक पेशंटना अशी चिंता असते की अनेकांना अनेक विविध आजार असतात, मात्र डॉक्टराकडे गेल्यावर डॉक्टर माझा जो आजार आहे तो इतर कोणाला सांगतील अशा प्रकारची लोकांना एक मनामध्ये भीती असते. ते नेमकं आपल्याकडे कशा प्रकारची गोपनीयता राखली जाते? हां, सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे. कारण की सगळ्यांना असं वाटतं की डॉक्टरांकडे सांगतो म्हणजे नाही, पण याच्यामध्ये पेशंट आणि डॉक्टर हा रिलेशन सर्वात महत्त्वाचा आहे. जो पेशंट मला माहिती सांगतो आहे किंवा जी केस टेकिंग मी घेतो आहे ती याच रूममध्ये याच माझ्याच डोक्यामध्ये आणि ती मी त्याचा अभ्यास करून मग आपण मेडिसिन्स ठरवतो. म्हणून गोपनीयतेचा सवाल याच्यामध्ये उद्भवत नाही आहे. आपल्याकडे ट्रीटमेंट घेतलेले असे काही पेशंट्स आहेत का? नेमकं त्यांच्याबद्दल काय सांगता? हो, नक्कीच. माझ्याकडे पेशंट्स खूप आहेत. हायपर केराटोसिस म्हणजे आपली पायाची त्वचा असते ती जाड होते आणि त्याच्यामुळे आपल्याला बुरशी येणे, फंगल इन्फेक्शन ज्याला आपण बोलतो, किंवा त्याच्यातून रक्त येणे, अशा प्रकारचे पेशंट्स आपण ट्रीट केलेले आहेत. ते तुम्ही स्क्रीनवर बघतच असाल. आपल्याकडे पेशंट आले होते 67 वर्षाचे. त्यांना इन्व्हायनल टेंडनायटिसचा त्रास होता. इन्व्हायनल टेंडनायटिस म्हणजे ज्यांना बसायला त्रास वगैरे होतो जेव्हा, किंवा संडास करताना त्रास होतो, चालताना त्रास होतो, तर ते आपल्याकडे होमिओपॅथिक औषधोपचार जेव्हा घेतला त्यांनी तेव्हा त्यांचा त्रास हा पूर्णपणे बरा झाला.
तसेच त्यांचे जे प्रतिक्रिया किंवा त्यांना कसं वाटलं आता ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. बोल. मी इथं आल्यापासून एकदम मला एकदम परफेक्ट वाटलं. म्हणजे होमिओपॅथी घेतल्यावर मला एकदम बरं वाटलं एकदम. आणि ते किती 2-3 दवाखाने गेलो पण थोडं म्हणजे तात्पुरते बरं ते परत मला ते दुकान चालू व्हायचं. आणि इकडे आल्यावर पूर्ण एकदम 99% म्हणजे एकदम दुकान कमी झालं एकदम. तुम्ही इतर पेशंटला काय सल्ला देऊ इच्छिता? इतर पेशंट पण ते तुम्ही सल्ला घेऊ शकता असा. नाही कोणी होमिओपॅथी असेल ते इथं सल्ला घेऊ शकता. म्हणजे एकदम परफेक्ट आहे. म्हणजे त्याला वेळ नाही म्हणजे औषधोपचार होमिओपॅथिक ते औषध उपचार करू शकतात. म्हणजे माझ्यावरून सांगतो मी मला एकदम एकदम परफेक्ट वाटतं आता. एकदम आता मी एकदम फुल एकदम हलका वाटतं मला आता. पहिले काही त्रास होतो का आणि आता काही त्रास होतो? पहिल्या वर्षी आता पहिले माझा इथं बसायला येत नव्हता, उठायला येत नव्हता, रेस्टॉरंट मध्ये बसायला येत नव्हता, गुडघे दुखायचं म्हणजे एकदम रात्री कळ मारायचं असं. आणि आता तुमचे औषध केल्यापासून एकदम परफेक्ट झालं मला. तसेच याच्यामध्ये लचक भरणे, स्पॉन्डिलिसिसचा आजार, मायग्रेन अशा विविध प्रकारच्या ब्रेनच्या डिसऑर्डर्स असू देत, अशा विविध प्रकारचा आजार आपण होमिओपॅथीमध्ये बरे करतो. त्याच्यामध्ये असेच दीर्घकालीन आजार असू देत नाहीतर छोटे आजार असू देत. त्याच्यामध्ये ताप, सर्दी, खोकला हे तर नॉर्मली येतोच कवर, पण दीर्घकालीन आजार आपल्याकडे सर्वात प्रथम ट्रीट केले जातात. हे सर्व प्रकारच्या महिलांचे आजार आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर आजारही आपल्या होमिओपॅथिकमध्ये कव्हर केले जातात किंवा ते बरे केले जातात. आपण बदलापूर गाव आणि पूर्ण परिसरातील नागरिकांना नेमकं काय आव्हान कराल? सगळ्यांना असं आवाहन करेन की बदलापूर गावातील सर्वात प्रथम होमिओपॅथिक क्लिनिक इथे ओपन झालेलं आहे, तर यांनी सर्व रुग्णांनी याचा लाभ घ्यावा हीच विनंती करतो. तसेच ह्या आदिती होमिओपॅथिक क्लिनिकचा पत्ता असा आहे की शॉप नंबर 1 मोतीराम प्लेजर, शिवशक्ती सायकल्स टायरवाल्याच्या बाजूला, बोराटपाडा रोड, बदलापूर गाव, बदलापूर पश्चिम. होमिओपॅथी सर्वांसाठी, संपूर्ण कुटुंबासाठी. धन्यवाद. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.